नमस्कार, मी आकाश ओकोडे, संचालक मराठी व सेमी क्लासेस उमरी जारा आपले सर्वांचे स्वागत करतो. आणि आज आपण मित्र पाहणार आहोत दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. जर आपल्याला एक अंक, दोन अंक या तीन अंक, चार अंक किती संख्या जर दिल्या तर त्या संख्येपासून आपल्या किती संख्या तयार होईल व त्या संख्येची बेरीज किती, आज आपण हे पूर्ण पाहणार आहोत. आपल्याला स्पर्धा परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हे अतिशय महत्वाचं राहील. तर चला आज आपण पाहू तर ज्या एका अंकी संख्येपासून किंवा दोन किंवा तीन किंवा चार या अंकीच्या किती संख्या तयार होतात व त्या संख्येची आपण बेरीज कशा प्रकारे करायची हे आज आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिले एक अंकी संख्या असते, तर त्या एक अंकी संख्येपासून आपल्या किती संख्या तयार होत्यात आपण पहिले पाहणार आहोत. एक अंक घेऊ तर एक जर अंक असेल आपला तर एक अंकापासून आपली एकच संख्या तयार होईल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. एक अंकी संख्येपासून एकच अंकी संख्या तयार होईल. पण आपल्याला दोन अंक दिले असेल, समजा एक आणि दोन, हे दोन जर अंक दिले असेल तर या दोन अंकी संख्येपासून आपल्याला किती संख्या तयार होईल तर आपण कसं करायचं. ठीक आहे, तर आपल्याला दोन अंकी संख्या जर दिल्या असेल तर आपल्याला एक गुणाकारामध्ये दोन करायचा आहे. ठीक आहे, याचा गुणाकार करून घ्या. ठीक आहे, बे एक बे, म्हणजे या दोन अंकी संख्येपासून दोन अंकी संख्या तयार होत्या. ठीक आहे, पहिली संख्या किती आहे इथं 12 आहे, तर याच्यानंतर 21, हे दोनच संख्या तयार होणार आहे, तिसरी संख्या तयार होत नाही. म्हणून दोन अंकापासून दोनच अंकी संख्या तयार होते. तर आता आपण पाहणार आहोत जर आपण तीन अंक दिलेले असतात त्या संख्येपासून किती संख्या तयार होईल व त्या संख्येची बेरीज किती. तर आपल्याला जर या संख्येची बेरीज पण विचारली तर याची बेरीज सहजपणे आपण करू शकतो. 2 आणि 1 3 आणि 2 आणि 1 3, म्हणजे या संख्येची बेरीज किती येणार आहे 33. ठीक आहे, तर आता आपण पाहणार आहोत तीन अंकी संख्या दिल्या तर त्या संख्येपासून किती संख्या तयार होतात आणि त्या संख्येची सर्व संख्येची बेरीज किती. तर आता पहा आपण तीन संख्या घेऊ. चला तीन संख्या घेऊ, 1 2 आणि 3, हे तीन संख्या दिलेल्या आहे, बरोबर आहे. आता या संख्येपासून आपल्या किती संख्या तयार होतात तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या आधी दोन अंकी संख्येपासून दोन अंकी संख्या तयार होतात तर आपल्याला काय करायचं आहे, या दोन पहिले आधी दोन घ्यायच्या, दोन संख्या तयार होत होत्या म्हणून आपल्याला दोन घ्यायचा आहे. दोन गुणीला इथं तीन अंकी संख्या आहे म्हणून आपल्याला तीन इथं लिहून घ्यायचे आहे, बरोबर. याचा गुणाकार करा, 3 1 3, 3 2 6, म्हणजे आपल्याला तीन अंकीपासून किती संख्या तयार होणार आहे, सहा संख्या तयार होणार आहे. या प्रकारचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आता सहा संख्या कशा तयार होईल तीन अंकी संख्येपासून आणि त्या संख्येची बेरीज किती. तर आपल्याला डायरेक्ट पूर्ण संख्या काढून बेरीज करायची नाही आहे, आपण डायरेक्ट बी करू शकतो. पण पहिले पाहून आपण या तीन अंकीपासून सहा अंकी संख्या तयार कशा झाल्या. तर पहा आता एक अंकी संख्या हे आहे, त्याच्यानंतर हे झाले दोन अंकी संख्या, दोन संख्या झाल्या आणि हे तीन अंक झाले, हे चार अंकी झाल्या. त्याच्यानंतर आहे पहा आता आपल्याला या संख्येपासून आपल्याला किती संख्या 1 2 3 4 5 6 संख्या दिले तयार झालेल्या दिसतील. ठीक आहे, 2 गुणीला 3 बरोबर 6, इथं बी आपल्या 6 संख्या तयार होत आहे. व या संख्येची बेरीज किती. ठीक आहे, आपण जर बेरीज केली तर पहा या जर तीनच अंकी संख्या तयार असेल, जर समजा तुम्हाला तीन अंक दिले असेल तर त्या तीन अंकी संख्येची बेरीज जर विचारली तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला एक ट्रिक दिलेली आहे, तर या ट्रिक नुसार आपल्याला सर्व संख्येची बेरीज करायची आहे. म्हणजे काय बेरीज करायची आहे आता आपल्याला, ट्रिक कोणची आहे, 2000, ठीक आहे 200, ठीक आहे 2200 नाही रे, 222 गुणीला, ठीक आहे तीन अंक जर दिले असेल आपल्याला, तीन अंकापासून जर आपल्याला संख्येची बेरीज विचारली असेल, फक्त तेवढे ज्याला आपली ट्रिक चालणार आहे, तीन अंकापासून आपल्याला बेरीज करायची असत. तर आता गुणाकारामध्ये आपल्याला किती लिहायचे,
पहिले तुम्हाला हे 3 अंकी संख्या दिलेल्या होत्या. या संख्येपासून किती संख्या तयार होते व त्या संख्येची बेरीज किती. ठीक आहे. या संख्येपासून आपल्या 6 संख्या तयार झालेल्या दिसून राहिल्या पूर्ण. बरोबर आहे. म्हणजे आपण 2 गुणिला 3 केल्या बरोबर आपल्या 6 संख्या आल्या. आता या संख्येची बेरीज. ठीक आहे. आपल्याला असे अंक काढून बेरीज करायचं काम नाही. ठीक आहे. बेरीज करायचं काम नाही. आपल्याला एक ट्रिक आहे. या ट्रिक नुसार आपण या पूर्ण अंकाची बेरीज निघत. 3 अंकी संख्या दिली असेल तर 222 गुणिला 1 2 3 हे जी संख्या दिली होती या संख्येची बेरीज करून घेऊ आपल्याला. ठीक आहे. 2 आणि 1 3 3 आणि 3 6 किती होत आहे 6. तर म्हणून आपण 22 गुणिला 6 करा. आपल्याला या पूर्ण संख्येची बेरीज निघेल. ठीक आहे. 6 1 6 6 2 12 12 2 हातचा आला 1 6 1 6 6 2 12 12 आणि 1 12 आणि 1 13 13 3 हातचा आला 1 12 आणि 1 13. म्हणजे आपली या पूर्ण संख्येची बेरीज किती येणार आहे 1332. अशा प्रकारे आपण हे गणित करायचं. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या. जर आपण याची बेरीज केली तर एवढीच निघेल का. ठीक आहे. लक्षात नाही बेरीज करा. त्याच्यातून बेरीज करा. 3 आणि 3 6 6 आणि 2 आणि 2 4 10 1 आणि 1 1 आणि 1 2 समजा हे 12 झाले. 12 2 हातचा आला 1. लक्षात आलं तुमच्या. आता याची बेरीज करू. 3 आणि 3 6 2 आणि 2 4 6 आणि 4 10 10 आणि 2 12 आणि 1 13 13 3 हातचा आला पुन्हा 1. 3 आणि 3 6 6 2 आणि 2 4 6 आणि 4 10 10 आणि 2 12 आणि 1 13. म्हणजे या पूर्ण संख्येची बेरीज पहा किती आली 1332. आपण ट्रिक नुसार बी 1332 हे आपली सारखी बेरीज निघलेली आहे. अशा प्रकारे जर 3 अंकी संख्या दिली असेल तर तुम्हाला 222 हे संख्या हे ट्रिक्स तुम्ही वापर करायचा आहे. तर ठीक आहे. आता तुम्हाला 3 अंकी संख्येपासून किती संख्या तयार होईल हे लक्षात आलं. आता पाहू आपण 4 अंकीपासून किती संख्या तयार होईल. लक्षात घ्या. आता 4 अंकीपासून किती संख्या तयार होईल समजून घ्या. आता 2 3 4 5 हे आपल्याला 4 अंकी संख्या दिल्या. पण या 4 अंकी संख्येपासून आपल्या किती संख्या तयार होईल. ठीक आहे. 3 अंकी संख्येपासून आपल्या 6 संख्या तयार होत होत्या. तर आता आपल्याला या 6 पासून 6 गुणिला. ठीक आहे. 6 गुणिला आपल्याला किती करायचं आहे 6 गुणिला 4 करायचा आहे. 1 2 3 4 संख्या आहे ना. 6 गुणिला 4 करा. 6 गुणिला 4 बरोबर 6 चूक 24 संख्या तयार होत आहे. लक्षात आलं तुमच्या. 6 चूक 24 संख्या तयार होत आहे. तर या प्रकारे आपण 4 अंकी संख्येपासून 24 संख्या तयार होतात. ठीक आहे. 4 अंकीपासून 24 संख्या तयार होत आहे. म्हणजे आता 24 संख्या आपल्याला काढायच्या नाहीये. तर आपल्याला 4 अंकी संख्येपासून आपल्या संख्या किती तयार होत आहे 24 संख्या तयार होत आहे. 6 गुणिला 4 करा. आपल्या संख्या निघून जाईल. याच्या आधीची संख्या घ्यायची. आपण ज्यावेळेस 2 संख्या केल्या तर 1 गुणिला 2 केल्या. आता आपल्याला 3 संख्येची बेरीज पाहिजे होती म्हणून 2 गुणिला 3 केला. आता आपल्याला 4 संख्येच्या किती संख्या तयार होत्यात म्हणून आपण 6 गुणिला 4 केलं. म्हणजे जे संख्या येणार आहे आपली या संख्येला आपण गुणाकार करायचा. ठीक आहे. याच्या संख्यापासून 24 संख्या तयार होते व त्या पूर्ण संख्येची बेरीज किती. तर आपण 24 संख्या काढून आपण बेरीज करू शकत नाही. म्हणून आता 4 अंक जर असेल आपले 4 अंक असेल तर त्याच्यासाठी आपली एक दुसरी ट्रिक आहे. 4 अंक असेल तर आपले 6666 आपल्याला काय करायचे आहे 6666 ट्रिक वापरायची आहे. किती अंक असेल तर 4 अंक असेल तर 3 अंक असेल तर 222 वापरायचे आहे. 4 अंक असेल तर 6666 हे ट्रिक वापरायचे आहे. ठीक आहे. आता गुणाकारामध्ये आपल्याला गुणाकार करा. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं या पूर्ण संख्येची बेरीज करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. या संख्येची बेरीज करायची आपल्याला 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. ठीक आहे. बरोबर किती या पूर्ण संख्येची बेरीज जर केली तर आपल्याला किती होत आहे 5 आणि 4 9 9 आणि 3 किती होत आहे 12 12 आणि 2 14. ठीक आहे. 14 होऊन राहिली. आता आपण 66 गुणिला 14 करा. ठीक आहे. 66 गुणिला 14. आता आपण याच्यावरती काय करणार आहोत याचा गुणाकार करणार आहोत म्हणजे या पूर्ण संख्येची बेरीज निघत.
ठीक आहे. 14 सक किती होत आहे? 14 सक 84, 84 4 हातचे आले 8. आता 14 सक 84, 84 न 8 किती होत आहे? 92, 92 2 हातचे आले 9. 14 सक 84 9 किती होत आहे? 5. 14 सक 84 9 किती होत आहे? 93, 93 3 हातचे आले 9. 14 सक 84 9 किती होत आहे? 93 होऊन राहिले. तर आपली या संख्येची पूर्ण 4 अंक जर वापरून आपण जर 6666 न आपण या संख्येला 14 न गुणलं तर आपल्याला 93,324 हे आपली त्या संख्येची काय राहणार आहे? बेरीज राहणार आहे. अशा प्रकारे आपण या संख्येची बेरीज बी करू शकतो आणि किती संख्या तयार होतात हे बी पाहू शकतो. आता आपल्याला लक्षात एवढंच ठेवायचं, आपल्याला जर 3 अंकी संख्या असेल तर आपल्याला 222 न गुणायचं आहे आणि आपल्याला 4 अंकी संख्या असेल तर आपल्याला 6066 न आपल्याला गुणाकार करायचा आहे या संख्येची बेरीज करून. एवढं लक्षात ठेवा. तर आता आपण पाहणार आहोत याची संख्या. 5 अंकी संख्येपासून किती संख्या तयार होतात? लक्षात द्या. आता 5 अंकी संख्येपासून किती संख्या तयार होतात आपल्याला तशाच प्रकारे करायचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. 2 3 4 5 आणि ठीक आहे 6 म्हणजे हेच आपल्या किती संख्या? 1 2 3 4 आणि 5. 5 अंकी संख्येपासून आपल्या किती संख्या तयार होत्या? तर आता लक्ष द्या. 5 अंकी आता आपल्याला काय करायचं आहे? 24 गुणिला किती? 24 गुणिला हे 24. लक्ष द्या. आता 24 गुणिला 1 2 3 4 5 संख्या आपल्या किती आहे? 5 संख्या आहे. ठीक आहे. आता आपण याचा काय करून घ्यायचा आहे? गुणाकार करून घ्यायचा आहे. 5 चूक 20, 20 0 हातचे आले 2. 5 1 5, 5 2 10, 10 2 12 म्हणजे आपल्या जर 5 अंकी संख्येपासून किती संख्या तयार होतात? तर 5 अंकी संख्येपासून 120 संख्या तयार होते. लक्षात आलं तुमच्या? 6 अंकीपासून किती संख्या तयार होतात? 1 2 3 4 5 आणि हे 6. ठीक आहे. 6 अंकी संख्येपासून किती संख्या तयार होतात? आपल्याला काय करायचं आहे? 120 गुणिला करा. 120 गुणिला किती करायचं आहे? 1 2 3 4 5 6 संख्या. 120 गुणिला 6 करू आपण. 120 गुणिला 6 करा. ठीक आहे. 6 0 0 6 1 6 6 2 12, 12 2 हातचा आला 1. 6 1 6 आणि 1 7. 720. ठीक आहे. 720 संख्या आपल्या तयार होईल 6 अंकी संख्येपासून. तर अशाच प्रकारे आपण लक्षात आलं तुम्हाला? 5 अंकीपासून किती संख्या तयार होते? 6 अंकी संख्येपासून किती संख्या तयार होत आहे? ठीक आहे. अजून जर 7 संख्या दिली तर आपल्याला काय करायचं आहे? अजून आपल्याला 7 संख्या दिली असेल तर 120 गुणिला 7 करा म्हणजे आपल्या त्याच्या समोरच्या संख्या निघत. अशा प्रकारे आपण ट्रिक्सनुसार त्या संख्येची बेरीज करू शकतो आणि आपण किती संख्या आहे हे जास्तीत जास्त 6-7 संख्येपासून किती संख्या तयार होतात हे बी आपण काढू शकतो. चला ठीक आहे. आता हे आपण या संख्येपासून किती संख्या तयार होते हे आपल्या लक्षात आलं. पण आता आपल्याला काय करायचं आहे? तर प्रत्येक अंकामध्ये समजून घ्या. सपोज आपल्याला 3 अंकी संख्या दिलेल्या आहे. 3 अंकी संख्या दिलेल्या आहे 2002. ठीक आहे. आपल्या 1 2 3 अंकी संख्या दिलेली आहे. पण या 3 अंकी संख्येमध्ये जर 0 असेल लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण पाहिलं समजा ह्या संख्या किती तयार होत्या. पण आता जर तुम्हाला 0 दिला, ठीक आहे, 0 जर दिला तर आपले संख्या तयार कमी होते, वेगळ्या होते. म्हणजे आपल्या संख्या किती तयार होईल हे पाहू. आता जर 3 अंकीमध्ये जर 0 दिला असेल, 3 अंकीमध्ये जर 0 असेल तर आपल्या संख्या किती तयार होईल? या संख्येमधल्या 2 संख्या काय होणार आहे? कट होणार आहे. 3 अंकी संख्येमध्ये जर 0 असेल तर आपल्या संख्या तयार फक्त 4 होणार आहे. ठीक आहे. 4 संख्या तयार होत आहे. आता आपल्याला 3 अंकी मध्ये जर 0 दिलं तर आपल्याला काय करायचं आहे? 2 2 वजा करायच्या म्हणजे 6 मधून जर आपल्या 3 अंकी संख्येमधून 6 संख्या तयार होत आहे तर 6 मधून जर 3 अंकी मध्ये 0 असेल तर 6 मधून आपल्याला 2 वजा करा. आपल्याला 4 हे संख्या सापडत. तर आता 4 अंकी संख्येमध्ये जर 0 असेल, सपोज तुम्हाला 4 अंकी संख्येमध्ये 0 दिला. ठीक आहे. 1 2 3 आणि 4
या 4 अंकी मध्ये जर आपल्याला इथं शून्य दिला, ठीक आहे, किती शून्य, तर आपल्या 4 अंकीपासून संख्या किती तयार होत आहे, 4 अंकीपासून आपल्या संख्या तयार होत आहे 24. तर आपल्याला याच्यात शून्य आहे म्हणजे आपल्या संख्या कमी किती होईल, तर आपल्या 3 अंकीपासून किती संख्या तयार होऊन राहिल्या होत्या, 6 संख्या तयार होत आहे. म्हणजेच आपल्याला जर शून्य असेल तर याच्यातून 6 काय करायचे आहे, वजा करायचे आहे. म्हणजेच आपल्याला 4 अंकी संख्येपासून 24 संख्या तयार होत आहे. ठीक आहे, त्याच्यात जर शून्य दिला असेल, आपल्याला शून्य दिला असेल तर आपल्याला 6 वजा करायचे आहे. ठीक आहे, 6 काय करायचे आहे, वजा करायचे आहे. जर आपल्याला आता 24 मधून जर 6 जाईल तर किती राहणार आहे, 24 मधून 6 गेले 28 राहिले, 24 मधून 6 गेले 18 राहिले. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. अशा प्रकारे आपण जर शून्य असेल तर 6 संख्या काय करायचं आहे, कट करा. 24 मध्ये जर 4 अंकीमध्ये शून्य दिला असेल तर 24 संख्येमधून 6 संख्या कट करा म्हणजे वजा करा, आपल्या पूर्ण संख्या 18 राहील जर शून्य असेल तर. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तसंच आता 5 अंकीमध्ये, ठीक आहे, 5 अंकीमध्ये 1 2 3 4 आणि 5 या 5 अंकीमध्ये जर शून्य दिला असेल, 5 अंकीमध्ये या 5 अंकी संख्येपासून आपल्या 120 संख्या तयार होत आहे. तर या 120 संख्या तयार होत आहे. तर जर 5 अंकीमध्ये शून्य दिला असेल तर 120 मधून, लक्षात घ्या, 120 मधून 24 संख्या काय करा, वजा करा. लक्षात आलं का, लक्षात आलं, लक्ष द्या. जर 5 अंकी संख्या असेल 120 मधून आपल्याला काय करायचं आहे, याच्या आधीची संख्या काय करायची आहे, शून्य असेल तर वजा करायची आहे. 24 वजा करा, 10 मधून 4 गेले 6 राहिले. ठीक आहे, 11 मधून 2 गेले 9 राहिले. ठीक आहे, 96 संख्या, लक्षात घ्या बे, 96 संख्या राहणार आहे. जर आपल्याला जर 5 अंकी संख्येमध्ये जर शून्य दिला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, 120 मधून 24 वजा करा, आपल्याला किती राहणार आहे, 96 संख्या राहणार आहे. अशाच प्रकारे आपल्याला तुमच्या लक्षात आलं असं, जर आपल्याला 2 अंक 3 अंक 4 अंक 5 अंकी संख्येवरचे जर आपल्याला प्रश्न दिले असेल तर आपल्याला बेरीज कशी करायची, बेरीज करायची फक्त 3 अंकीले आपण 222 न आणि 4 अंकीले 6666 न आपल्याला हे ट्रिक्स फक्त 3 अंकी आणि 4 अंकी संख्येची बेरीज करून आपण करू शकतो. बाकीचा आहे तर आपण याच्या समोरच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण संख्येची बेरीज म्हणजे 5 अंकी 6 अंकी संख्येची बेरीज कशा प्रकारे करायची हे पाहणार आहोत. आपला जर व्हिडिओ लंबा होईल म्हणून आपण एवढ्याच आपल्याला पाहायचं होतं. याच्यानंतरची बेरीज आपण समोरच्या भागामध्ये पाहू. ठीक आहे, आता लक्षात आलं तुमच्या. अशा प्रकारे आपण करू शकतो गणित. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर अत्यंत उपयोगाचे आपल्याला गणित आहे. चला ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असं. अशाच प्रकारचे आपल्याला जर समजा गणित शिकायचे असेल, ठीक आहे, तुम्हाला जर समजा 5वी पासून तर तुम्हाला 12वी पर्यंतचे कोणत्याही गणितात कोणत्या परीक्षेचे गणित करत असाल तर तुम्हाला कोणीच आपल्या या व्हिडिओ मधून तुम्हाला आपल्या चॅनल मधून सर्व प्रकारचे गणित शिकता येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.